मुंबई महापालिकेची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। भूषण गगराणी बोलतात। काम चालू आहे। महापालिका आणि पोलीस या दोघांनी तिथून आतापर्यंत 400 लोकांना स्थलांतरित करून जवळच जी म्युनिसिपल स्कूल आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलेलं आहे। त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता सध्या मिठीची जी काही पातळी आहे ती नियंत्रणामध्ये येत आहे, पण ती जर पातळी वाढली तर कदाचित अन्य काही लोकांना देखील त्या ठिकाणं आम्हाला स्थलांतरित करून त्यांची व्यवस्था करावी लागेल। त्याची देखील या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। भरतीची उच्चतम भरतीची जी मर्यादा आहे ती आता संपलेली आहे वेळ, त्याच्यामुळे आता पाणी कमी होत चाललेलं आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये जर पाऊस हा साधारणतः राहिला तरी देखील हे जे काही पाणी जमण्याची साचलेली ठिकाणं आहेत तिथलं पाणी सगळं मुक्त होईल असं मला वाटतं। परंतु आता IMD असेल किंवा अन्य काही ज्याचा आपण भविष्य मान्सूनचा आपण अंदाज घेतो तर त्याच्याप्रमाणे अजून पुढचे काही तास मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याची शक्यता आहे। याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि सर्व शासकीय यंत्रणा यांनी असं आवाहन केलेलं आहे की अजून देखील लोकांनी सतर्क राहणं, काळजी घेणं आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणं आवश्यक आहे। पुढचे अजूनही 12 ते 14 तास मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचे संकेत हे वेगवेगळ्या हवामान यंत्रणांकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। धन्यवाद। NDRF हे मिठीच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहे। आतापर्यंत 5 तुकड्या NDRFच्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। एक मिनिट भारती सर, बसलेला पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता। त्यामुळे सामान्यांना थोडीफार अडचण झाली, पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या आत आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य ठिकाणी पोहोचवलं आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं। जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, सर्व शाळेत आणि शासकीय कार्यालयात सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून वाहतूकवर ताण फारच कमी आहे। तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर असर पडलेला नाही। पुढच्या येणाऱ्या काळात आता मिठी नदीच्या काठीत राहणारे जे लोक आहेत त्यांना इव्हॅक्युएशनचे प्रोसेस चालू आहे। त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला, पूछ केली तर त्यांच्याकडे घरपोच आम्ही तिथपर्यंत माहिती पुरवण्यापासून ते काही वस्तू पुरवण्याचं काम ते पण चालू आहे पोलिसांच्या मार्फतीने। मला 100% खात्री आहे की या आमचा प्रयास आहे पुढच्या 12 तास असाच कायम राहणार आहे। रात्री पण आम्ही स्केलेटन बंदोबस्त ठेवणार आहे, यामुळे कुठलाही इमर्जन्सी सर्व्हिसेसवर अडचण होणार नाही। सर, काही विभाग बंद करण्यात आले आहेत, म्हणजे काही रस्ते किंवा महामार्ग अशामध्ये काही बंदोबस्त ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड्स करून त्यांना ते पुढच्या गंतव्यस्थानपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे। ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधलं, वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल। मुंबई के अंदर बरसात का बहुत ज़्यादा रेड अलर्ट डिक्लेयर करना पड़ा, पर उसके बाद के अंदर हम देख सकते हैं कि इस बार पिछले साल से भी अच्छा मुंबई महानगर पालिका, मुंबई पुलिस, रेलवे, NDRF सब ने, कलेक्टर ऑफिस सब ने मिलकर काम किया है। सुबह सुबह माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने हमको आदेश दिया कि आप सब जगह जाकर आइए और वार रूम में भी विजिट करिए। तो मैं 2 जगह स्पॉट विजिट करने के बाद यहाँ पर आया हूँ। 325 से ऊपर कंप्लेंट आई, पर सब कंप्लेंट का वार्ड ऑफिस के माध्यम से निराकरण किया गया।
एक आध जगह चूना भट्टी पे थोड़ी देर के लिए रेलवे बंद हुई है, पर सब जगह थोड़ी लेट जल्दी से पर रेलवे शुरू है। बाकी एक मीठी नदी का जो पहले थोड़ा भाव बढ़ गया था उसका लेवल, वो भी अभी चूंकि भर्ती वापस शुरू हो गई है तो वो भी अभी कंट्रोल में है, पर 300 लोगों को इवैक्यूएट करके महानगर पालिका में रखा गया है। मुझे लगता है कि पुलिस, महानगर पालिका, रेलवे ये अपना काम कर रही है, पर लोगों के सहकार के सिवा इस बार जिस तरह से स्थिति कंट्रोल में वो नहीं संभव होता था। माननीय मुख्यमंत्री जी ने आह्वान किया था, लोगों ने अपने व्यक्तिगत और दुकानें भी बंद रखी, ऑफिसेज भी बंद रखे, सरकारी अफसर भी ऑफिसर डिक्लेयर कर दिए गए बंद करने के लिए। इसके लिए वाहतुक पे और रोड के ऊपर लोग कम दिखे तो कंट्रोल करने में सुविधा रही। आज भी वापस बरसात आने का अभी भी भविष्यवाणी है। लोग सहयोग करें, लोग, सरकार, महानगर पालिका, पुलिस जो उनको सुझाव देती है उसका पालन करें, इतना ही लोगों सबसे विनंती है। सर आपका हिंदी में असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन मुंबईकरांना करण्यात येते। मुंबई महापालिकेकडून सज्जता ठेवण्यात आलेली आहे। नुकतीच या सगळ्या संदर्भात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, ज्यामध्ये भूषण गगराणी अर्थात वरिष्ठ पोलीस आयुक्त देवेन भारती देखील सहभागी झालेले होते। तर मंगलप्रभात लोढा यांनी देखील मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीवर आपण राज्य सरकारच्या वतीने लक्ष ठेवून असल्याचं देखील म्हटलेलं आहे। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी मात्र वाहतूक वळवण्यात आलेली आहे अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रशासन देखील सज्ज असल्याचं कळतंय। या सगळ्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। गरज नसेल तर मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।